नमस्कार. पंचांग वाणीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. येळकोट येळकोट जय मल्हार आणि सदानंदाचा येळकोट या जयघोषांनी दुमदुमणारी, भंडाऱ्याच्या उधळणीने सोन्यासारखी चकाकणारी सोन्याची जेजुरी, महाराष्ट्राचे कुलदैवत आणि 18 पगड जाती धर्माच्या लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री खंडोबारायाचा इतिहास आणि जेजुरी गडाचे महात्म्य आज आपण या विशेष भागात जाणून घेणार आहोत. चला तर मग दर्शन घेऊया मार्तंड भैरवाचे. जेजुरीचे श्री खंडोबा हे संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत आणि 18 पगड जाती धर्माच्या लोकांचे श्रद्धास्थान मानले जातात. त्यांना खंडेराय, मार्तंड भैरव, मल्हारी अशा अनेक नावांनी ओळखले जाते. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात जेजुरी हे तीर्थक्षेत्र आहे. जेजुरीला 2 गड आहेत. पौराणिक कथेनुसार मणी आणि मल्ल नावाच्या 2 दैत्यांनी पृथ्वीवर आणि ऋषीमुनींवर खूप अत्याचार सुरू केले होते. तेव्हा भगवान शंकरांनी मार्तंड भैरवाचा अवतार घेतला. मार्तंड भैरव आणि दैत्यांमध्ये भीषण युद्ध झाले. या युद्धात खंडेरायाने मणी आणि मल्ल या दैत्यांचा संहार केला. मरताना मणी दैत्याने देवाकडे क्षमा मागितली आणि तुझ्या नावाआधी माझे नाव लावले जावे असा वर मागितला. म्हणून देवाला मल्हारी असे नाव पडले. धाकटी जेजुरी हे जुने मंदिर आहे. थोरली जेजुरी गडकोट हे मुख्य मंदिर असून मुख्य गाभाऱ्यात खंडेराय आणि म्हाळसादेवीचे स्वयंभू लिंग आहे. येथे खंडेरायाची घोड्यावर बसलेली आणि हातात खांडा घेतलेली तेजस्वी मूर्ती आहे. खंडोबा हे भगवान शंकराचे रूप मानले जातात. मल्हारी मार्तंड हे त्यांचे पूर्ण नाव. त्यांच्यासोबत त्यांच्या 2 पत्नी म्हाळसादेवी पार्वतीचा अवतार आणि बाणाई देवी गंगामातेचा अवतार यांच्या मूर्ती असतात. गडाच्या मागच्या बाजूला किंवा अंतरावर बाणाई देवीचे स्वतंत्र मंदिर आहे. पौराणिक कथेनुसार बाणाई ही धनगर समाजाची मुलगी होती. त्यामुळे धनगर समाजात या मंदिराला विशेष महत्त्व आहे. येळकोट येळकोट जय मल्हार आणि सदानंदाचा येळकोट या घोषणांनी परिसर दुमदुमून जातो. जेजुरीची सर्वात मोठी ओळख म्हणजे भंडारा, हळद. भाविक मोठ्या उत्साहाने देवावर भंडारा उधळतात, ज्यामुळे संपूर्ण गड सोन्यासारखा पिवळा धमक दिसतो. म्हणूनच जेजुरीला सोन्याची जेजुरी असेही म्हणतात. गाभाऱ्याच्या समोर एक मोठे पितळी कासव आहे. त्यावर बसून भाविक भंडाऱ्याची उधळण करतात. नारळ, भंडारा, सुपारी आणि विडा घेऊन देवाचा जयघोष करत तळी भरली जाते. गडावरील मुख्य गाभाऱ्यात खंडेराय आणि म्हाळसादेवीच्या स्वयंभू लिंगमूर्ती आहेत. तसेच तिथे खंडेरायाची घोड्यावर स्वार झालेली धातूची सुंदर मूर्ती देखील आहे. जेजुरीमध्ये ताक म्हणजे देवाची चांदीची प्रतिमा पूजण्याची मोठी परंपरा आहे, जी भाविक आपल्या घरी कुळाचार म्हणून नेतात. सोमवती अमावस्येला खंडेरायाची पालखी गडावरून खाली करहा नदीवर येते. यावेळी लाखो भाविक उपस्थित असतात. देवाला नदीच्या पात्रात शाही स्नान घातले जाते. पालखी मार्गावर भाविक भंडाऱ्याची मोठी उधळण करतात, ज्याला सोनियाची खाण असेही संबोधले जाते. जेव्हा अमावस्या सोमवारी येते तेव्हा जेजुरीत मोठी यात्रा भरते. यावेळी देवाची पालखी गडावरून करहा नदीवर स्नानासाठी नेली जाते. खंडेरायाला प्रामुख्याने पुरणपोळी आणि भरीत आणि रोडगा म्हणजे वांग्याचे भरीत आणि बाजरीची भाकरी यांचा नैवेद्य दाखवला जातो. तसेच काही भक्त देवाला साखरेचे कडे आणि खोबऱ्याचा नैवेद्यही अर्पण करतात. खंडेरायाचे वाहन घोडा असून त्यांचे शस्त्र खांडा म्हणजे मोठी तलवार आहे. मंदिराच्या परिसरात एक अत्यंत वजनदार आणि मोठी तलवार पाहायला मिळते. दसऱ्याच्या दिवशी या तलवारीच्या स्पर्धेचे आयोजन केले जाते, जिथे भक्कम तरुण ही तलवार उचलण्याचे कसब दाखवतात. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते षष्ठी या काळात खंडोबाचा नवरात्र उत्सव साजरा केला जातो. 6व्या दिवशी म्हणजे चंपाषष्ठीला खंडोबाचा मोठा उत्सव असतो. लग्नानंतर किंवा शुभकार्यानंतर देवाला प्रसन्न करण्यासाठी जागरण गोंधळ घालण्याची प्रथा आहे. यामध्ये वाघ्या मुरळी खंडेरायाची गाणी गातात. खंडेरायाची सेवा करण्यासाठी स्वतःला वाहून घेतलेल्या भक्तांना वाघ्या म्हणजे पुरुष आणि मुरळी म्हणजे स्त्री असे म्हणतात. ते खंडेरायाची गाणी आणि खंडोबाचा जागर करतात. त्यांच्या हातात कोटंबा म्हणजे भंडाऱ्याची पिशवी असते. ही परंपरा खंडेरायाप्रती असलेल्या निस्सीम भक्तीचे प्रतीक मानली जाते. जेजुरी गडावरील ऐतिहासिक वास्तू आणि ठिकाणांची माहिती अत्यंत रंजक आहे. गडावर चढताना आणि वर गेल्यावर तुम्हाला खालील महत्त्वाच्या गोष्टी पाहायला मिळतात. जेजुरी गडावर चढताना पायऱ्यांच्या दोन्ही बाजूंना अनेक भव्य दीपमाळा पाहायला मिळतात. या दीपमाळा प्रामुख्याने मराठा कालखंडातील असून विविध सरदार आणि भक्तांनी त्या बांधल्या आहेत. उत्सवाच्या वेळी या दीपमाळा उजळल्या की पूर्ण गड प्रकाशाने न्हाऊन निघतो.
गडाची तटबंदी आणि प्रवेशद्वारे आजही पेशवेकालीन वास्तुकलेची साक्ष देतात. गडावर गेल्यावर एकूण 18 ते 20 भव्य दीपमाळा आहेत. या दीपमाळा उत्सवाच्या वेळी जेव्हा यावर दिवे लावले जातात तेव्हा गडाचे सौंदर्य अद्वितीय दिसते. गडाची रचना एका किल्ल्यासारखी असून त्याला भक्कम तटबंदी आहे. गडावर जाण्यासाठी सुमारे 300 ते 400 पायऱ्या आहेत. या पायऱ्या चढताना वाटेत अनेक लहान मंदिरे आणि कमानी लागतात. या पायऱ्यांची बांधकामी इतके मजबूत आहे की आजही त्या सुस्थितीत आहेत. मुख्य प्रवेशद्वाराजवळ एक मोठा नगारखाना आहे. पूर्वीच्या काळी युद्धाच्या वेळी किंवा आरतीच्या वेळी येथून नगाडा वाजवून सूचना दिली जात असे. आजही आरतीच्या वेळी येथे वाद्य वाजवली जातात. हे मंदिर हेमाडपंथी शैलीत बांधले असून त्याला भक्कम तटबंदी आहे. गडाच्या एका बाजूला एक मोठा कडा आहे ज्याला हत्ती कडा असे म्हणतात. गडावरून खाली पाहिल्यास निसर्गाचे खूप सुंदर दर्शन दिसते. जेजुरीच्या मंदिराचा जीर्णोद्धार आणि आज दिसणारे भव्य स्वरूप देण्यात पुण्याचे पेशवे आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा मोठा वाटा आहे. अहिल्यादेवींनी मंदिराच्या परिसरातील अनेक वास्तू आणि पाण्याच्या कुंडांचे बांधकाम केले होते. जेजुरीचा इतिहास हा केवळ धार्मिक नसून तो मराठा शौर्याचा देखील इतिहास आहे. जेजुरीचा खंडेराय हा केवळ देव नसून तो रक्षकर्ता आणि भक्तांच्या हाकेला धावून जाणारा जागृत देवस्थान मानला जातो. भाविकांच्या हाकेला धावणारा हा जागृत देव म्हाळसा बाणाईचा पती खंडेराय आणि या सोन्याच्या जेजुरीची माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. कमेंट्समध्ये जय मल्हार लिहायला विसरू नका. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर अशाच सांस्कृतिक आणि आध्यात्मिक माहितीसाठी पंचांग वाणी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद. जय मल्हार.